ओके गाईज, सी हा पूर्ण फोल्डर आहे व्ही एस कोडमध्ये. ठीक आहे, मी स्टार्टिंगपासून दाखवतो. हे बघा, हा याचा मी झिप पाठवतो. बेसिकली काय आहे, हे रिक्वायरमेंट्स डॉट टी एक्स टी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे युनिवर्स 1 आहे. बेसिकली सगळ्या याच्यातच आहे. ॲज आय सेड, हे पुढचे जे आहेत ना, बियॉन्डर, मॉलिक्यूल मॅन, ते अजून नाही केलेले, ते फार हाय लेवलचं आहे. ठीक आहे, युनिवर्स 1मध्ये काय काय बघू आपण. मी पण आत्ता बघतोय. ठीक आहे, सी हे व्हेरिएबल्स आता या ज्या गोष्टी आहेत ना, या अकॉर्डिंग टू द कोड जशा मला लागल्यात तशा केल्यात. त्याच्यात देर इज नथिंग. मी काही टाईमपासला पण बनवून ठेवलेल्या आहेत फाईल्स. ठीक आहे, बरेचसे फक्त नावं द्यायला केलेले आहेत. ठीक आहे, सो याच्यात काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त अर्थ 616 विल बी लाईक अवर मेन एंट्री पॉईंट. ठीक आहे, जे आपलं नोडचं काय बोलतो आपण, नोडचं जे कनेक्शन आहे ना मेन, ते इथून होईल. ठीक आहे, दॅट्स इट, बाकी काहीच नाही. आता लेट्स सी, आधी टूल्स दाखवतो. ठीक आहे, टूल्स जास्त कारण कामाचे. ठीक आहे, हे बघा, 4 टाईपचे टूल्स आहेत. लोकलमध्ये आय थिंक आता रिकाम आहे. बेसिकली काय आहे ना, हे जे टूल्स आहेत, आपण जेव्हा केवन बनवू राईट, आता थोड्या वेळाने, तेव्हा या केवनला ही माहिती पाहिजे की कोणते कोणते टूल्स आहेत, कोणते कोणते LLMs आहेत. सो त्याच्यासाठी आपल्याला काही लोकल फंक्शन्स लागतील. प्लस द थिंग इज, थोडं ट्राय टू सी दिस. ओके, हा एक एजंटचा फोल्डर आहे. फाईन, याच्यामध्ये हा रिसर्चर एजंट आहे. फाईन, आणि या रिसर्चर एजंटमध्ये खाली कुठेतरी आपण याचा मॉडेल डिफाईन केला आहे. ठीक आहे, आता हा लॉंग कोड आहे ऑफकोर्स, याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, बट इथे कुठेतरी आपण याचा मॉडेल डिफाईन केलेला असेल. येस, हिअर मॉडेल आपण याचा इथे डिफाईन केला आहे. जेव्हा आपलं K1 वर्क होईल, व्हॉट इट शुड बी एबल टू डू ना, की हे K1 या फाईलमधली ती लाईन अपडेट केली पाहिजे. राईट, सो त्याच्यासाठी हे लोकल आहेत, ते अजून बनवायचे आहेत. अदर दॅन दॅट मेजर, आता मी म्हटलं की मेजरमध्ये काय आहे, तर एक कोहिरन्स डॉट पाय, की एक LLM आहे. तो आपण जे त्याला 2 आउटपुट्स देतो, की क्वेश्चन व्हॉट इज दी नॅशनल कॅपिटल ऑफ इंडिया, आणि त्याचा आन्सर AI इज दी बिगेस्ट टेक्नॉलॉजी नावडेज. सो कोहिरन्स झाला 0. हे जे जजमेंट आहे, हे आहे मेजरचं टूल. ठीक आहे, कोहिरन्सचं टूल. फाईन, सो मेजर, आणि मग प्रत्येक टूल मी इथे टेस्ट केलेलं. सो ही त्याची टेस्ट पाहिली, कारण बेसिकली जे कोहिरन्स डॉट पाय आहे ना, त्याच्यात आपण फक्त फंक्शन डिफाईन करतो आहे. ॲज यू कॅन सी, कुठे गेलं, इथे कुठेतरी आहे याच्यात कुठेतरी. लेट्स होप सो. हां, फाईन, इथे असिंग डिफाईन मेजर कोहिरन्स. त्याला लागतं काय काय, इनपुट टेक्स्ट, आउटपुट टेक्स्ट, 2 त्याला रिटर्न्स द्यायचे. ठीक आहे, सो ते स्कोअर आणि रिझनिंग देतं. हां, हे थिंकिंग मॉडेल यूज केलं आहे, वेगळं मॉडेल आहे. दॅट्स इट. फाईन, सो हे झालं कोहिरन्स. फाईन, की बेसिकली ते हे टूल झालं मेजरिंगचं. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त हे गाईज मेन टूल आहेत. सी, वेबमध्ये 2 टूल आहेत. पहिलं जे टूल आहे ना, ते गेट टॉप रिझल्ट्सचं टूल आहे. फाईन, आणि ते काय करतं, मी सपोज त्याला आता इथे 5 दिलं आहे. बघा, सी, ज्या ज्या गोष्टी हार्डकोडेड केल्यात इथे 5 आहे. ठीक आहे, की टॉप 5 रिझल्ट्स दाखव. सो हे काय करतं, त्याला आपण एक क्वेरी देणार, टॉप युनिव्हर्सिटीज इन पुणे, आणि ते 5 जे टॉप रिझल्ट्स आहेत ते रिटर्न करणार. हे होतं डग गो सर्चने. ठीक आहे, ते फ्री आहे, गुगलचे आहेत, ते पेड आहेत या केसमध्ये. सो डग गो सर्च ते 5 रिझल्ट्स देतं. आय विल शो द स्क्रीनशॉट्स. ओके, एक्स्ट्रॅक्ट वेब पेज काय करतं, हे आपल्याला एका वेळी 5 ते 10 सोर्सेस देतं, त्यांच्या लिंक्स देतं. एक्स्ट्रॅक्ट वेब पेज काय करतं, एक जी लिंक आपण त्याला पास करतो ना, त्याच्यातलं कंटेंट देतं. दिस इज अ हार्ड कोड. हार्ड म्हणजे थोडासा मुश्किल कोड होता, बट इट वर्क्स. ओके, वेब स्क्रॅपिंग त्यालाच बोलतो. फाईन, आणि हे माझ्या आवडीचे टूल्स आहेत. याच्यामध्ये काय आहे, MD2 HTML, MD2 लॅटेक्स, हे दोन्ही कोड मस्तपैकी फायनली वर्क झाले. मला वाटत नव्हतं होतील. याच्यामध्ये जेव्हा आपल्या LLM एक MD फाईल इथे देईल, तेव्हा दिस विल जनरेट PDF फॉर्मॅट, आणि ती खूप छान दिसते. जसं की इथे ती जनरेटेड आहे. एक मिनटं, कुठे गेली यार, हां, लुक ॲट दिस. एक आउटपुट PDF आहे, लॅटेक्सची एक आहे, HTMLची एक आहे. आता HTMLमध्ये काय झालं, आधी एक त्यांनी HTML जनरेट केलं. हे मी त्याला जनरल प्रॉम्प्ट दिलेला, आणि मग त्यांनी त्याचा PDF बनवला. दुसऱ्या केसमध्ये त्यांनी एक लॅटेक्सची
दिस इज कन्वर्टेड इन टू HTML अँड देन PDF. बट जस्ट इमॅजिन की समजा आपण HTML छान बनवलं, जे की आजकालचे टॉप मॉडेल्स बनवतात. जस्ट इमॅजिन की हा रिपोर्ट किती छान होऊ शकतो. दिस इज इन PDF, राईट. हे तुम्ही डाउनलोड करू शकता, यूज करू शकता, फाईन. आणि दुसरं आहे लेटेक्स. गाईज आपल्या तुम्हाला माहिती आहे की आपण खूप हाय लेवलला नाही जाते, बट ही जी फंक्शनॅलिटी आहे ना लेटेक्सनी आउटपुट द्यायची, ही अजून डिरेक्टली कुठल्याही चॅट मध्ये नाही आहे. हां, फ्युचरमध्ये मे बी उद्या येईल, काही सांगू नाही शकत, बट ॲज ऑफ नाऊ नाही आहे. आणि हे लेटेक्स खूप छान असतं. आपण जेव्हा रेझ्युमे वगैरे बनवतो ना, तेव्हा ही लेटेक्सच यूज करायला लागतं. सो ते लेटेक्सचा कोड पण देत आहे, लेटेक्सचा आउटपुट पण देत आहे. आता मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट्स दाखवतो. गिव्ह मी अ मिनिट. वेअर आर माय स्क्रीनशॉट्स? हा तर आपल्या याचा आहे. ओके, फाईन. लेट्स स्टार्ट. कालपासूनचे हे स्क्रीनशॉट्स आहेत. हा पहिला स्क्रीनशॉट आहे, ज्याच्यात मी त्याला म्हणलेलं टॉप 5 न्यूज सर्च कर. सो या एजंटनी टॉप 5 न्यूज आणि त्याच्या लिंक्स दिलेल्या. नाव LLM एवढे हुशार आहेत की जेव्हा त्यांना हा ॲज अ टूल जातो, ते बरोबर याच्यातनं एक URL सिलेक्ट करणार आणि त्या URLचं जे कंटेंट आहे ते स्क्रॅप करणार. फाईन. नेक्स्ट वन. हां, दिस इज ऑसम. हे कुठलं आहे? ओके, त्यांनी सोर्स वगैरे दिला आहे. सो आय थिंक मी त्याला NVIDIAचं काहीतरी विचारलं असेल. आय एम नॉट शुअर, बट मे बी AIचं काहीतरी विचारलेलं अँड इट गेव ऑल ऑफ दिस, राईट. सो असं हळूहळू प्रोग्रेस करत गेलो आहे मी. हे काय? हां, इथे मी त्याला काहीतरी प्रॉम्प्ट दिलेला की हू इज द PM ऑफ इंडिया, आणि आन्सर होतं की द PM ऑफ इंडिया इज राहुल गांधी. ठीक आहे. सो असं काहीतरी होतं. सो त्यांनी स्कोर जो आहे तो 0 दिला. ठीक आहे. दॅट्स इट. कोहिरन्सचं ते चेक करत होतो मी. नंतर इथे कमांड दिला होता, इज धुरंधर ए प्रोपेगेंडा फिल्म. ठीक आहे. मग त्यांनी आधी हे दिलं होतं, आधी असे एरर्स येत होते. सो असे इम्प्रूव्ह करत गेलो मी. त्याच्यानंतर मग थोडंसं बरं आलं, आदित्यधर वगैरे आलं आणि फायनली असं येतं आहे. आता फायनली नाही, थांबा. वेअर इज दिस? हां, अशा टाईपनी सध्या येतं. रिसर्च इज इन्व्हेस्टिगेटिंग, इज धुरंधर अ प्रोपगेंडा फिल्म, फायनल वर्डिक्ट. आणि मग लिहिलं, द रिलीज ऑफ धुरंधर हॅज इग्नाइटेड अ लाईव्हली डिबेट ओव्हर वेदर द फिल्म फंक्शन्स आर प्रोपगेंडा पार्टी क्रिटिक्स ब्ला 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 ब्ला. ठीक आहे. इट इज वर्किंग लाईव्ह. त्यांनी डाटा वगैरे घेतलेला आहे. सो दॅट्स गुड. नेक्स्ट होतं HTML. ॲज आय सेड की जे आपला समरायझर एजंट आहे, तो एक MD फाईल देणार. ती MD फाईल आपण थ्रू HTML और थ्रू लॅटेक्स PDF कन्वर्ट करणार. सो त्याच्यासाठीचे हे टूल्स आहेत. सो हे रन करत होतो. आधी त्यांनी काही इश्यूज दिले. आत्ता जो आपण PDF मी दाखवला, सो त्यांनी ते दिलेले, आपण त्याला कमांड दिले, ते मस्तपैकी लॅटेक्स आणि हे जे आहे ते जनरेट करतात. नंतर मी अजून परत एकदा काही ट्रायल्स रन केलेले दुसऱ्या प्रॉम्प्टवरती, रिसर्च फॉर AI एथिक्स इन इंडिया अँड अजून काय, बस दॅट्स इट. सो एवढं वर्किंग आहे. आता याचा UI वगैरे बनवून रेडी टू डू.